निरंतर नारायण 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 या मंत्राचा जप करतात. म्हणले नारद महर्षी निरंतर नारायण जप करणारे. नारदाला चिंता निर्माण झाली. म्हणले थोडस आश्चर्य वाटलं का, तर म्हणले नारदाला तर काहीच नाही, चिंता कोणाला असते, त्याला काहीतरी आहे. त्याला नारदाला घर नाही, बायको नाही, आणि सांगू ज्याला काही नाही त्याला जास्त चिंता असते. आणखी जवळून बोलू का, लवकर लक्षात येईल. घरामध्ये सासू आहे, सासूचं काही राहिलंय का? आता घरी सून आली, नातू झाला, सर्व आनंदात चालू आहे, तरी सर्वात जास्त टेन्शन कोण घेते? कोण टेन्शन घेते? कोण? सून कितला उठते, सासू कितला उठते? काही गरज आहे का आता? जरी नाही, चांगलं लवकर उठणं काही वाईट नाही, चांगली सवय. लवकर उठावं, ब्रह्ममुहूर्त उठावं याचं शास्त्र आहे. पण उठून काहीतरी जप तप पूजा करावी, भांडे घासते. बरं घासा नका, काही अडचण नाही, घरचेच भांडे कोण घासणार? नाही घासले तर काही वाईट नाही, करावं घासावं, काय अडचण नाही. पण एवढ्या मोठ्या मोठ्याने आपडते का? तिच्या मनात झोपलेली भांड्याच्या आवाजाने उठण, पण ती तिच्या पुढची ती म्हणती अख्खे चपटे बिपटे कर, मी पूर्ण भांडे होईपर्यंत उठत नसते. ज्याचं काही नाही राहिलं मला त्याला जास्त चिंता आहे. तुम्ही कधी बी अनुभव घ्या. घरामध्ये आता सून आली, मुलगा कमवत आहे, सर्व आनंदामध्ये चालू आहे. आता टेन्शन राहिलं नाही, टेन्शन घेऊ नये. तिनं एकच टेन्शन घ्यावं, काय की आता माझ्या महादेवाने माझं सर्व चांगलं केलंय, फक्त मरायच्या अगोदर मला एकदा महादेवाने दर्शन द्यावं याचा विचार करावा. जी स्त्री हा विचार शेवटी करेल तिचं ग्रस्त जीवन सगळ्यात श्रेष्ठ जीवन मी म्हणेल, सर्वात श्रेष्ठ जीवन. आजपासनं ज्यांनी ज्यांनी सासवा झाले त्यांनी टेन्शन घ्यायचं नाही. बापरे, डायरेक्ट जाहीर केला. काही आवश्यकता नाही तुमच्या भांड्या घासायची, आम्ही 2 भांड्यावाले लावू, एक सोडून 2 लाव. महादेवाने आम्हाला बी काही कमी नाही केलं तुमच्या आशीर्वादाने. जेवढा वेळ मला देवाला देताल तेवढा वेळ द्या. जास्ती मला सांगायचा भाव आहे, तुम्ही भांडे घासू नका, घासा, पण टेन्शन चिंता करू नका. वय झाल्यानंतर टेन्शन घ्यायचं नाही. चिंता 99% म्हातारी माणसं टेन्शन घेतात. अब सौंप दिया इस जीवन का सब भार तुम्हारे हाथों में. रिटायर झाले की सर्व भगवंतावर भार टाकून द्या. आज ऋषींना सुद्धा आश्चर्य वाटलं. म्हणले नारदाला चिंता, म्हणले नारदाच्या मागे तर काही टेन्शनच नाही, कशाचं चिंता कशाचं टेन्शन आलं नारदाला? जरा नारदाचं चरित्र सांगा. आणि नारदाचं चरित्र सांगा म्हणल्यानंतर भगवान सुद्धी म्हणतात, ऋषींनो एक वेळा नारद महर्षी भ्रमण करत करत पृथ्वी तलावरती आले आणि सर्वत्र भ्रमण करणारे नारद महर्षी हिमालयाकडे गेले. आणि ज्यावेळी हिमालयाजवळ आले त्यावेळी एक सुंदर गुफा दिसली
आणि त्या सुंदर गुफेमध्ये नारद महर्षी गेले आणि गेल्यानंतर नारदाला त्या गुफेमध्ये गेल्यानंतर समाधी लागली. म्हणून जागेचं महात्म्य, जागेचं महात्म्य, जागे कोणत्या कोणत्या जागेचं महात्म्य असतं. मंदिरात गेल्यानंतर भाव वेगळा असतो, मंदिराच्या गाभाऱ्यातून बाहेर आले की भाव वेगळा असतो. का तर जागेचं महात्म्य. म्हणजे आतमध्ये गेलं की त्या जागेचं महात्म्य वेगळं, तिथं चैतन्य त्या परमात्म्याचं आहे. म्हणून आपल्याकडे दिशेचा परिणाम मानला जातो. नंतर द्या पाणी, नंतर द्या, मध्ये नका काय देऊ, शेवटी द्या, नाही तर मध्ये उठल्यावर द्या. जे काही देता येईल ते द्या, फक्त कथा आरती झाल्यानंतर द्या. विक्षेप होतो, काही देऊ नका. कारण कथा श्रवण करताना केवळ केवळ महादेव खाणं पिणं महाराज इथं रोज चालू आहे. आतापर्यंत कोणाचं पोट भरलं नाही आणि भरणारही नाही. म्हणून बिलकुल महादेवाच्या होऊन ऐका, महादेवाचे, बाकी सर्व बाजूला ठेवा प्रपंच. नारद ज्यावेळी गुफेमध्ये आले त्यावेळी नारदाला भाव समाधी लागली. म्हणून जागेचा परिणाम जीवनामध्ये होतो म्हणजे होतो. शास्त्रे घरामध्ये प्रवेश केल्यानंतर किंवा घराच्या बाहेर पडल्यानंतर, घराचं पहिलं दार उघडल्यानंतर, म्हणजे काही गोष्टी शुभ आहेत, काही गोष्टी अशुभ आहेत. दार उघडल्याबरोबर कधी चप्पल दिसू नये. मेन द्वार उघडल्यानंतर कधी चप्पल दिसू नये. बऱ्याचशा घरामध्ये दार उघडलं की चपला, त्याची व्यवस्था बाजूला करा. त्याला ठेवण्याकरता काहीतरी कपाट वगैरे बनवा. चप्पल दार उघडल्याबरोबर चप्पल दिसू नये, अशुभ आहे. म्हणले काय होईल, म्हणले दार उघडल्याबरोबर चप्पल जर दिसली तर म्हणले समाधान लाभणार नाही, अस्वस्थता वाढेल, बेचैनी वाढेल, बेचैनी वाढते. म्हणून दार उघडल्याबरोबर कधी चप्पल नाही दिसली पाहिजे. घरामध्ये कोणी अतिथी आला, कोणी बाहेरचा व्यक्ती आल्यानंतर बाहेरच्या व्यक्तीला तुमच्या घरातला झाडू कधी नाही दिसला पाहिजे. झाडू आणि झाडू कधीच फेकून मारायला जमत नाही, आणि नवऱ्याला तर नाहीच नाही. झाडू हसले याचा अर्थ कधी प्रयोग करता का? 2-3 गोष्टी अति जीवनात महत्वाच्या. अति झाडू आल्याबरोबर दिसू नये. तो लक्ष्मी स्वरूप आहे. हातावर कधी लिहायचं नाही. हातावर लिहिणारा माणूस कधीच समाधानी राहत नाही, कायम बेचैन. हातावर लिहायची सवय. काल कोणीतरी मला दिसलं इथं हातावर लिहिलं. बिलकुल हातावर कधी लिहायचं नाही, हातावर लिहू नये. काही काहीला सवय असते हातावर लिहिण्याची. नावाचा प्रभाव, प्रत्येक वस्तूचा प्रभाव पडतो माणसावर. प्रत्येक वस्तूचा, प्रत्येक गोष्टीचा प्रभाव पडतो. म्हणून हातावर लिहिणं बंद करा. हातावर लिहिणारा मनुष्य कधीच उच्च स्थितीला प्राप्त होत नाही, कायम परेशानीमध्ये राहतो, कायम परेशानीमध्ये. जागेचा महिमाने, दिशेचा महिमाने ज्यावेळी घरामध्ये राहण्याकरता जातात त्यावेळी आपल्या घरातला आग्नेय कोपरा कायम कायम स्वरूपी, आग्नेय कोपरा रिकामा असावा. तिथं जास्त गजबज नसावी. आग्नेय कोपऱ्यामध्ये, आग्नेय कोपऱ्यामध्ये जर तुमच्या खूप असं वजन असलं की म्हणले कर्जबाजारी होणार, डोक्यावर कायम काही ना काही भार राहणार. आग्नेय कोपऱ्याला भार चालत नाही. आग्नेय कोपरा हा थोडा थोडा तरी रिकामा ठेवत जा. आग्नेय कोपरा
घर बांधण्याचं शास्त्र आहे, कोणत्या महिन्यात शुभ आहे, कोणत्या महिन्यात अशुभ आहे, प्रत्येक गोष्टीचा परिणाम प्रत्येकाच्या जीवनावर होतो म्हणजे होतो. म्हणून माणसाने शास्त्र सांभाळावं, अति बारकाईने शास्त्र सांभाळायचं, याचा होतो म्हणजे होतो इफेक्ट. ज्यावेळी हिमालयाच्या गुफेमध्ये आले, त्या गुफेमध्ये प्रवेश केल्याबरोबर भाव समाधी लागली. आणि ज्यावेळी नारदाला भाव समाधी लागली, त्यावेळी नारदाची समाधी इंद्राने पाहिली आणि इंद्राला वाटलं माझं इंद्रासन प्राप्त करण्याकरता नारद तपश्चर्या ठीक आहे. आणि या जगतामध्ये पद एक असा विषय, ते पद सोडावंच वाटत नाही, पद सुटणं खूप अवघड आहे. कोणतं असेल, तुम्ही म्हणाल आमच्याकडे कुठलं पद आहे, तुमच्याकडे सुद्धा पद आहे. कोणतं? सासू पदच आहे. बिचाऱ्या सासवा म्हणतील आज आमच्या मागे का लागले महाराज. सुना खुश, सुना म्हणतील आज 500 रुपये देते दर्शन घेऊन. मी जरा जवळची भाषा याच्या करता बोलतो, लवकर लक्षात येते म्हणून जवळची. सासवाला परेशान करायला नाही आलो, भाषा जवळची. या जगतामध्ये पद एक असा विषय की तो माणसाला रडवतो म्हणजे रडवतो. का? तुम्ही अनुभव घ्या. मुलाचं लग्न झालं, मुलगा जर आईला कमी विचारू लागला की आईला चिंता निर्माण होती. पहिला मलाच विचारून किराणा आणत होता, पहिलाच मला विचारून बाहेर जात होता, आता मला विचारत नाही. का? पद गेलं. आता विचारू दे ना तिला, किती दिवस तुला विचारील. सुटत नाही माणसाला. आणि 99% म्हातारी माणसं घरामध्ये जर दुखी कशामुळे राहत असतील, तर माझी इथं बसलेल्या म्हाताऱ्या माणसाला माझी विनंती आहे, म्हातारपणी जर सुखी राहायचं असेल तर फक्त तोंड सांभाळा. तोंड काय सांभाळायचं? तोंड सांभाळा. तारुण्यास ज्याला शरीर सांभाळता आलं त्याचं जीवन सुखी आहे, आणि म्हातारपणी ज्याला तोंड सांभाळता आलं त्याचं म्हातारपण सुखी आहे. 99% माणसं तोंडामुळे दुखी आहे. म्हातारी गप बसतच नाही. तोंड सांभाळा. म्हातारपणी जर अति त्रास कोण देत असेल तर फक्त तोंड. महाराज ज्याच्या घरी कुत्र पाळलेले, त्या कुत्र्याचा नाश्त्याचा टाइम आहे, बाहेर फिरायचा टाइम आहे, सूचा टाइम आहे, सीचा टाइम आहे. कुत्र्याला बरोबर टायमिंगला घेऊन जातात, टायमिंगला घेऊन येतात, आणि घरात म्हातारी उपाशी. नाही, इथं तसं काही नाही बरं. मी इथलं काही सांगतच नाही. मी 7 दिवस सिडकोतलं काही सांगणारच नाही. मला काय उपाशी थोडी जायचं इथून. या जगतामध्ये पद सोडायची कोणाची इच्छा नाहीये. आज इंद्राने विचार केला, जर नारदाने तपश्चर्या केली आणि जर माझं इंद्रासन गेलं तर, म्हणून कामदेवाला बोलवलं आणि कामदेवाला सांगितलं जा त्या नारदाची तपश्चर्या भंग कर. त्यावेळी कामदेव नारदाची तपश्चर्या भंग करण्याकरता निघाले आणि कामदेवाने नारदावरती काम प्रहार सुरू केले. महाराज कामाकडे 5 बाण आहेत. ज्यावेळी 5ही बाण सोडले त्यावेळी महाराज नारदावरती कामाचा काही परिणाम झाला नाही. आणि ज्यावेळी नारदाने कामावर विजय मिळवला त्यावेळी तो कामदेव नारदाच्या चरणावरती पडला, नारदाची स्तुती करू लागला. आणि नारद ज्या कामाला हरवतात त्या कामदेवाच्या स्तुतीने नारदाला हरवलं. म्हणून स्तुती चांगली नाही बरं. स्तुती चांगली नाही. स्तुती माणसाची प्रगती थांबवते. स्तुतीने एखादीला जर वांग्याची भाजी येत असेल चांगली, तर अख्खं घर म्हणतं वांग कराव 3च, वांग कराव 3च, वांग कराव 3च. अख्ख्या आयुष्यात वांग सोडून तिला काहीच दुसरी भाजी आली, वांग्यावरच मिळाली.